आधी पुनर्वसन करा, मगच अतिक्रमण हटवा. फारुख शाह आक्रमक, राजीनाम्याचे संकेत. धुळे शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या मुद्द्यावरून अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धुळे शहराचे माजी आमदार फारुख शाह यांनी सत्ताधारी भाजप आणि स्थानिक प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या गोरगरिबांचे प्रथम नियमानुसार पुनर्वसन करावे आणि त्यानंतरच अतिक्रमण हटविण्याची कारवाई करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही महापालिका आणि पोलीस प्रशासन केवळ भाजपच्या दबावाखाली कारवाई करत असल्याचा गंभीर आरोपही फारुख शाह यांनी केला. सत्तेचा माज कोणालाही दाखवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, या संवेदनशील प्रश्नावर स्वतःच्या पक्षाकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याची खंत व्यक्त करत, येत्या आठवडाभरात कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. फारुख शाह यांच्या या भूमिकेमुळे धुळे शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता हे बघा, आम्ही खरं तर मी जेव्हा संविधानिक पदावर होतो त्यावेळेस मला कुठल्याही पक्षाची मदतीची गरज पडली नव्हती, आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. परंतु संविधानिक पद नसताना जे माझ्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी आलेली होती आणि ती जबाबदारी पाडण्यासाठी मी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पार्टीत मी समावेश केला होता आणि माझे कुठले 2 नंबरचे धंदे नाही किंवा जास्त कुठले मोठमोठे संस्था नाही. फक्त मी जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावर अत्याचार होता कामा नये व त्यांना न्याय मिळावा यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आणि अत्यंत अल्प काळात म्हणजे खूप कमी वेळ मला मिळाला होता. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 4 महिन्यापूर्वी मी त्या पक्षात गेलो होतो आणि पक्ष बदलल्यानंतर सुद्धा मी आमच्या ताकदीवर, आमच्या लोकांच्या मेहनतीवर, आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आम्ही 8 नगरसेवक धुळे शहरात निवडून आणले. परंतु आज आपण बघत असाल तर हे जे भाजप आहे हे राज्यात आमच्या सोबत त्यांची युती असताना सुद्धा आता ते काय करताय आपण बघतच असाल. फक्त 2 प्रभागात ते अतिक्रमण काढताय. एक तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुद्धा 4 नगरसेवक माझ्या पक्षाचे आहे आणि आता हे जे देवपूरमध्ये जे अतिक्रमण निर्मूलन करतायत तिथे सुद्धा माझ्याच पक्षाचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि असं असताना सुद्धा आम्ही अनेक वेळा आमच्या पक्षश्रेष्ठींना पत्र दिला, लेखी पत्र दिला, त्यांच्या कानावर हे सगळ्या गोष्टी सांगितल्यावर सुद्धा आम्हाला प्रशासनाची कुठलीही मदत होत नाही. म्हणून आज एक बैठकीचे आयोजन केले गेले होते. त्यात अनेक कार्यकर्त्यांचा आणि आमचे काही नगरसेवकांचा सुद्धा रोष होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा. परंतु मी त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि 2 दिवसानंतर सुद्धा आमची एक तातडीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. येत्या आठवड्याभरात आम्ही आमचा जे निर्णय आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहायचा किंवा राजीनामा द्यायचा किंवा कुठल्या पक्षात जायचा हे सगळं आम्ही येत्या 8 दिवसात ठरवणार. आता राजीनामा देणार किंवा नाही हे नंतरची गोष्ट आहे, पहिले तर ऐकून घ्या. आणि हे अगदी बरोबर आहे की पक्षाचा आम्हाला कुठलीही मदत होत नाही, पक्षाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा सहकार्य केला जात नाही आहे आणि त्याविषयी आमची चर्चा झालेली आहे. आता येत्या आठवड्याभरात आम्ही ठरवणार आहोत की या पक्षात राहायचा किंवा पक्ष सोडायचा किंवा दुसऱ्या पक्षात जायचा हे नंतर आम्ही सांगणार आहोत. अरे बाबा, पहिले तर आता आमचा हात ठरलेला नाही की राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची आणि नंतर काय आमचा माझा एकट्याचा निर्णय नाही.
हे जेवढ्या माझे प्रमुख कार्यकर्ते तसेच नगरसेवक मंडळी आमचे जे मोठे मार्गदर्शक लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत. तर पण कामं फक्त अतिक्रमणाचा हा मुद्दा नाही, परंतु जसे गोरगरिबांचे कामं विकास कामे व्हाव्या यासाठी पण आमचा प्रयत्न असतो आणि त्यालासुद्धा अजूनपर्यंत काही खूप जास्त प्रतिसाद मिळालेला नाही. ही सुद्धा आमच्या नगरसेवकांची नाराजी आहे. तर आता बघू आम्ही पुढच्या आठवड्यात काय ठरतो त्याप्रमाणे आम्ही आपल्याला नक्की कळवू.